एक वेगळ्या आता व्हेंचरमध्ये जात आहेत, किती आनंद तुम्हाला सुद्धा होतो इकडे, काय सांगा? नाही, एक खूप मोठ्या गायिका, महाराष्ट्रामधल्या मराठी गायिका, आणि आज त्यांनी एक मुलांना शिकवण्याचं, मुलींना विशालताई एक वेगळ्या आता व्हेंचरमध्ये जात आहेत, किती आनंद तुम्हाला सुद्धा होतो इकडे, काय सांगा? नाही, एक खूप मोठ्या गायिका, महाराष्ट्रामधल्या मराठी गायिका, आणि आज त्यांनी एक मुलांना शिकवण्याचं, मुलींना शिकवण्याचं एक अकॅडमी सुरू करतायत आज. उत्तम खरं तर गायक गायिका या महाराष्ट्राने आजपर्यंत दिलेल्या आहेत, आणि त्यांच्या अकादमीमधनं याच्या पुढे देखील अनेक मुलं मुली हे स्वतःचा आवाज घेऊन उत्तम गायक बनतील. एवढंच मी सांगेन. त्या मेहनतीत आहेत आणि त्या मुलांवरती मुलींवरती मेहनत तर घेतीलच, आणि उत्तम गायक पुन्हा एकदा महाराष्ट्राला देतील अशी अपेक्षा आहे माझी. तुम्ही मराठी फक्त मी आज प्रश्न विचारतोय तुम्हाला. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला आहे, पण मराठी गाणी, मराठी चित्रपट आणि मराठी नाटकं याला सुद्धा एक राजदरबारात एक मान्यता मिळाली, खास करून केंद्रस्थानी. तर त्यासाठी आपल्याकडून काय आता विशेष माझ्याकडून नाही. कसं असतं, आपण काही गोष्टी समाज म्हणून पण पाहिल्या पाहिजेत. जसा बंगाली माणूस हा कुठेही गेला आणि संध्याकाळी घरी आला तरी ऑफिसमधनं तरी रवींद्र संगीत ऐकतो, कळलं का? मराठी माणसाने देखील या प्रकारची सवय आपण लावून घेतली पाहिजे की आपल्याकडचं जे संगीत आहे हे किमान संध्याकाळी आल्यावरती आपण ऐकलं पाहिजे. मराठी गाणी जिकडे काय होतं आता, हे तुमच्या त्या रेडिओ चॅनल्स येतात, या रेडिओ चॅनल्सवरती पण आपल्या लोकांनी मराठी गाणी ऐकायला सुरुवात केली. म्हणजे आजही मुंबईमध्ये आणि मोठमोठ्या महानगरांमध्ये कोणत्याच खाजगी रेडिओ चॅनल्सवरती रविवार वगळता मराठी गाणी नाही वाजवली जात आहेत, कारण ऐकली जात नाहीत ना. जेवढी तुम्ही ऐकाल तेवढं त्यांना कळणार आहे ना. म्हणजे आज मराठी डब झालेल्या अनेक चित्रपट हे तुमच्या OTT प्लॅटफॉर्मवरती आहेत. बघता का तुम्ही? मी बघतो. मी याचं आवाहन देखील केलं होतं की मराठी डब जिकडे चित्रपट आहेत ते आपल्या लोकांनी पाहणं गरजेचं आहे. तर त्या कंपन्यांना कळेल की मराठी लोक त्यांच्या भाषेमध्ये चित्रपट पाहतात, तर ते जास्तीत जास्त डब चित्रपट येतील आणि त्याच्यातनं मराठी डबिंग आर्टिस्ट यांना काम मिळेल. जशी मागणी तसा पुरवठा असतो ना. पण सर, आपण नेहमी असं म्हणतो की मराठी इंडस्ट्रीला एक इंडस्ट्रीची मान्यता मिळाली पाहिजे, हे राजदरबारी अनेक कलाकार बोलताना म्हणतात. ह्याबद्दल तुमचं काय मत आहे अशा गोष्टी? काय आता प्रयत्न माझ्याकडनं पण सुरू आहेत. शासनाच्या पैशांवरती अवलंबून राहून जर समजा तुम्ही चित्रपट आणि काही गोष्टी करायला लागलात तर तुम्हाला कधीच चांगली चित्रपट निर्मिती करता येणार नाही. आणि मला मराठीसाठी म्हणून, मराठी प्रेक्षकांसाठी म्हणून काही अद्भुत करायची इच्छा आहे. असा जर विचार करून जर सगळेजण आले तर मला असं वाटतं उत्तम. असं नाही आहे की नव्याने आपण काहीतरी मराठी चित्रपटाकडे पाहतोय. मराठी चित्रपटाचा इतिहास जर समजा आपण पाहिला तर तो म्हणजे इतर भाषिक लोक मराठी चित्रपटांवरनं हिंदी चित्रपट करायच्या मागे होते, किंवा मराठी संगीत ऐकण्यासाठी म्हणून इतर भाषिक लोक त्या संगीताच्या मैफिलींना जाऊन बसायचे. ते पुन्हा आपण, मला असं वाटतं, विश्व उभं करणं गरजेचं आहे. आणि महाराष्ट्रात कधीच कुठच्या गोष्टींची कमतरता नव्हती, नसणार आहे. मला असं वाटतं प्रयत्नांची गरज आहे, ती होईल. माझ्यापासून सगळ्यांची तयारी सुरू आहे. दादासाहेब फाळके पुरस्कार जो आज देशाचा पुरस्कार आहे, पण आजही अनेक वर्षांमध्ये आज मराठी कलाकार तिथे उल्लेखित आहेत. बऱ्याचशा वर्षांमध्ये जे देतात तिकडे मराठी लोक नाही आहेत म्हणून. काही आमदारांनी मंत्रालयात उडी मारली आहे. पेसा संदर्भात काही आमदारांनी मंत्रालयाच्या जाळीवर उडी मारली नाही, मला माहिती नाही. मी माहिती घेतो सांग. महत्त्वाचा कालचा निर्णय होता, त्यावर तुम्ही सविस्तर बोललात सुद्धा. ही मागणी अनेक वर्षांपासून होती, ह्याचा सगळ्यात जास्त आनंदही झाला आहे. काय सांगायला पाहिजे? नाही, मी सर्वप्रथम केंद्र सरकारचा, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या सगळ्या सहकाऱ्यांचा मी आभार मानीन की गेल्या अनेक वर्षांपासूनच्या आपल्या रंगनाथ पाठारांपासून अनेक लोकांनी यामध्ये अनेक वर्ष कष्ट घेतले आणि प्रयत्न करतायत. ते आज मला असं वाटतं की त्यांच्या कष्टांना एक काय म्हणू मूर्त स्वरूप आज आलेलं आहे, आणि त्याबद्दल मी केंद्र सरकारचे मी मनापासून त्यांचं अभिनंदन करेन. थँक्यू.